ते ताईंची दोन्ही मुलं, माझा तुषार दादा असेल, भरत दादा असेल. तारुण्यपणात पत्नी किंवा पती मरण पाहू नये. ज्यांची पत्नी ज्यांना सोडून गेली ते असणारे आमचे विलास दादा. आणि मायबाप सासू सासऱ्याच्या हातातील काठी आज गळून गेली ते असणारे सासू सासरे आमची फसा आजी आणि दुलाजी बाबा. शास्त्रानं जे दुःख सांगितले ते तिन्ही दुःख आज आपल्या निगळे परिवारावरती ओसंडून वाहत आहेत. आणि ताईंचं, वर्षाताईंचं जाणं आपल्यातून झालं. आणि ताईंच्या दुष्किरा विधीच्या निमित्तानं प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. ज्ञानोबरांचा ग्रंथराज, ग्रंथ श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी या ग्रंथामधील अध्याय क्रमांक 18 आणि 18व्या अध्यायातील 101 क्रमांकाची ओवी. सज्जन हो, तुम्ही म्हणाल महाराज कोण ज्ञानोबराया? ऐका, माझ्या ज्ञानोबरायांचा अधिकार जाता जाता सांगून जातो. स्त्रीचा पुरुष आणि पुरुषाची स्त्री करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होतं ना मायबाप, स्त्रीचा पुरुष आणि पुरुषाची स्त्री करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होतं ना, त्यांचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. सज्जन हो, आपण बोल म्हणावं. एखाद्या व्यक्तीला बाबा आपण बोल म्हणावं, माणसाला बोल म्हणावं, पण माणूस आज माणसासोबत माणसासारखं बोलत नाही. माणस आणि माणसासवे माणसासारखे वागणे तयाना माणुसकी आहे, पण आज माणूसच माणुसकी धर्म विसरला बाबा. शास्त्रानं बोलण्याचे 3 प्रकार सांगितले. पहिला प्रकार वाद, दुसरा प्रकार विसंवाद, तिसरा प्रकार संवाद. पण आज संवादाचं बोलणं संपलं, विसंवादाचं बोलणं आलं, वादाचं बोलणं आलं. मायबाप, आपण एखाद्याला बोल म्हणावं त्यानं माणसासारखं नाही बोलावं. पण ज्यांनी बोल म्हणावं आणि अतिशय निर्बुद्ध असणारा प्राणी रेडा, त्या रेड्यानं सुद्धा ऋग्वेदासारखा वेद बोलावा, ज्यांच्या आज्ञेनं रेड्यानं वेद बोलावा, त्यांचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. मायबाप, एखाद्याला म्हणा तुम्ही चला आमच्या सोबत, चला आमच्या सोबत. आज माणसं माणसासोबत येत नाही, माणसं माणसासोबत चालत नाहीत. पण ऐका, बारीक ऐका, ज्यांनी निर्जीव भिंतीला चल म्हणावं किंवा ज्यांनी चल म्हणावं आणि निर्जीव भिंतीनं सुद्धा सजीवासारखं चालावं, ज्यांच्या आज्ञेनं भिंतीनं चालावं, त्यांचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे. त्या ज्ञानोबरायांचा ग्रंथराज, ग्रंथ श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी. आणि या ज्ञानेश्वरी ग्रंथामधील आज ओवी आपण सेवेकरता निवडली. तुम्ही म्हणाल महाराज अजून कोण ज्ञानोबर आहे? ऐका, ज्ञानोबरायांचा अधिकार सांगून जातो. मायबाप, ज्या वयात खरी मायबापाची गरज आहे, सज्जन हो, ज्या वयामध्ये मायबापाची गरज आहे त्या वयामध्ये मायबापाला मोकले माझे ज्ञानोबर आहे. माझे निवृत्ती दादा सोपान काकाचे मुरडी मुक्ताबाई. आणि मायबाप, ज्या दिवशी झोपेमध्ये असताना मायबाप सोडून गेले, झोपेमध्ये असताना मायबाप सोडून गेले ना, त्या दिवसापासून माझ्या सोपान काकाचं चिमुरडे असणारे मुक्ताबाईची आई आणि वडील माझे ज्ञानोबराय झाले, माझे ज्ञानोबराय झाले. ऐका, एक आईचं आपल्या बाळाच्या जीवनामध्ये अस्तित्व काय असतं हे माझ्या ज्ञानोबरायांना विचारा जावं. ज्याला माय नाही ना दादा, ज्याला आई नाही ना, त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या समोर कधीतरी उभं राहा आणि त्याला आईची किंमत विचारा. मायबाप एखाद्या पांगळ्या व्यक्तीच्या जवळ जाऊन उभे राहा, त्याला पायाची किंमत विचारा, तो तुम्हाला पायाची किंमत सांगेल. एखाद्याला हात लसू द्या, त्याच्या जवळ जा, त्याला हाताची किंमत विचारा, तो तुम्हाला हाताची किंमत सांगेल. एखाद्या कधीतरी अंध व्यक्ती समोर जा, त्याच्या हाताला धरा आणि त्याला रस्ता दाखवता दाखवता विचारा दादा त्याला डोळ्याची किंमत, तो अंधाळा व्यक्ती तुम्हाला डोळ्याची किंमत सांगेल. तसं सांगू, ज्याची आई ज्याची माई ज्याला सोडून गेली ना, त्याच्याजवळ कधीतरी जा आणि हात जोडून त्याच्या समोर माईची किंमत विचारा, तो तुम्हाला माईची किंमत सांगेल, तो तुम्हाला आईची किंमत सांगेल. मायबाप, संक्रांतीचा सण समोर आला,
आणि माझ्या ज्ञानोबरायांनी प्रश्न प्रगट केला, मुक्ता, हे मुक्ता, आपले मायबाप आपल्याला सोडून गेले ग, आपले मायबाप आपल्याला सोडून गेले. हे बघ मुक्ता, आपले मायबाप जर असते ना ग, आपले जर मायबाप असते ना, आजच्या सणाला आपल्याला मांडे खाऊ घातले असते बघ. काय खाऊ घातले असते? मांडे खाऊ घातले असते बघ. अरे दादा, चिंता कशाला करतोय ना, मी आहे ना तुझी छोटी बहीण, आहे ना छोटी बहीण मी तुझी. अरे मी देईल तुला मांडे बनवून, मी देईल मांडे बनवून, देईल मी मांडे बनवून. अगं मुक्ता, त्याच्यासाठी खापर लागत दादा. मी जाईल ना कुंभार दादाच्या वाड्यावरती, कुंभार काकांच्या, कुंभार दादाच्या वाड्यावरती जाईल, त्यांच्याकडे खापर मागून आणील दादा मी तुझ्यासाठी, आणि तुला मांडे खाऊ घालेल दादा. सोपन काका म्हणतात, दादा मांडे खायचेत आपल्याला, मांडे खाण्याची इच्छा सुद्धा झाली आपल्याला, मुक्ता मांडे बनवून देणार आहे आपल्याला, पण मांडे बनवण्याकरता जो शिदा लागतो तो नाही ना दादा आपल्याकडे. माऊली म्हणतात, सोपाना कशाला चिंता करतो रे, तुझा मोठा दादा आहे ना, अजून आहे ना. तो शिदा मी जमा करून आणतो, मी घेऊन येतो घेऊन मी. आणि शिदा आणण्याकरता, मांडे बनवायचे, मांडे बनवण्याकरता लागणारा शिदा आणण्याकरता माऊली गेलेले त्या अलंकापुरीमध्ये. मायबाप कुणी शिदा वाढला नाही, कुणी मधुकरी दिली नाही. खरं सांगू बाबा, तुम्ही ऐकणारे सुज्ञ आहात. कदाचित यदा कदाचित माझ्या ज्ञानोबरांचा स्पर्श त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये एखाद्या व्यक्तीला झाला ना, ती व्यक्ती दावत जायची, इंद्रायणीचं स्नान करून यायची. का तर संन्याशाच्या पोराचा स्पर्श झाला. काय म्हणायचं? संन्याशाच्या पोराचा स्पर्श झाला, आंघोळ करायचे आता. आणि खरं सांगू, माझे माऊली जर कधी इंद्रायणीमध्ये आंघोळीला गेले ना, स्नाना करता गेले ना, एखाद्याला जर पाहिलं ना, ते कर्मठ ब्राह्मण म्हणायचे, अरे इंद्रायणी वाटवतोस काय, चल ले इंद्रायणीच्या बाहेर. उर्मट शब्दामध्ये माझ्या ज्ञानोबरांना शब्द ऐकावं लागायचो. मला खरं सांगा, ज्यांचा स्पर्श झाला तर लोक आंघोळ करायचे. आणि आज त्याच ज्ञानोबरांच्या समाधीला स्पर्श करण्याकरता लाखोचा समाज तिथं जमतो, लाखोचा समाज तिथं जमतो. का? फक्त ज्ञानोबरांच्या समाधीला स्पर्श व्हावा. माय बाप, आता पाठीमाग आपली कार्तिकी वारी झाली आहे की नाही? कार्तिकी वारी झाली, 12-12 तास लाईनीला लागले लोक, 13-13, 14-14 तास लागले लाईनीला. का? लाखोच्या समाजानं लाईनीला लागले. का? तर फक्त ज्ञानोबरांच्या समाधीला स्पर्श व्हावा या करता. त्या काळात स्पर्श झाला तर आंघोळ करायचं. त्या काळात जर ज्ञानोबरांनी इंद्रायणीमध्ये स्नानाला गेले तर कुणीतरी यायचं, म्हणायचं, अरे इंद्रायणी वाटवतो का? आणि त्याच ज्ञानोबरायांचं पदस्पर्शाने पावन झालेल्या इंद्रायणीत आज किती जरी इंद्रायणी दूषित असते तरी आज आपण तिला पवित्र मानतो आणि तिथं आंघोळ करण्याकरता, स्नान करण्याकरता जातो. हा माझ्या ज्ञानोबरायांचा अधिकार आहे बघ. ऐका, ज्ञानोबराया शिदा आणण्याकरता निघाले, कोणी शिदा दिला नाही. कोणीतरी थोडस पीठ त्या ओंजळीमध्ये टाकलं, त्या जोळीमध्ये टाकलं, मधुकरी वाढली. पण ऐका, समोरून एक कर्मठ ब्राह्मण आला आणि त्यानं पाहिलं ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये कोरडा शिदा आहे. झोळी ओढून घेतली, मायबाप ओढून घेतली, उलटी गेली, जमिनीवरती ते पीठ पडलं बाबा. आणि ते पीठ माझ्या ज्ञानोबरायांनी न उचलता यावं ज्ञानोबरायांना या करता अशी त्याच्यावरतून काठी फिरवली. का? का? जमा करता न यावं या करता. ज्ञानोबरायांनी तसंच पुन्हा जमा केलं, मुक्ताबाई पर्यंत नेऊन दिलं. ऐका, आणि कसे करतील हे पोरं मांडे, कसे करतील हे मांडे, हे पाहण्याकरता तो चाटी आला. कोणी? जन पिठावरती काडी ओढली होती तो. मायबाप, इकडे मुक्ताई खापराचा तुकडा आणण्याकरता निघालेले. मला खरं सांगा, माझ्या समोर सुज्ञ ऐकणारे बसले तुम्ही. आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी पितो, थंड पाणी. कशाचं?
माठाचं. वा, आमच्या गवारी भाऊसाहेबांनी माठातलं पाणी पितो, माठातलं पाणी. आणि मला खरं खरं सांगा, खरं खरं सांगा, माठ जर पाजरत असेल तर दादा काय करतो आपण? टाकून देतो, आहे का नाही? मायबाप नुसता माठ पाजरत असला तरी आपण फेकून देतो. पण त्या काळामध्ये फुटलेल्या मडक्याचा तुकडा माझ्या मुक्ताबाईला कुणी दिला नाही हो. माझ्या मुक्ताबाईला कुणी दिला नाही हो. धावत आली मुक्ताबाई आणि रडत बसल्या कोपीमध्ये, कुटीमध्ये, पर्णकुटीमध्ये. ज्ञानदादा आले, पाहिलं मुक्ता, का रडतीस ग? आई मुक्ता ज्ञानोबरायांच्या बगलेमध्ये अशी मिठी जाम चिटकली, कुशीमध्ये चिटकली. आणि मुक्ताबाई म्हणायला लागली, दादा जर आपले मायबाप असते ना, आपली इतकी दुर्दशा नसती झाली दादा. आपल्या मायबापाने जीवाचं रान केलं असतं, जीवाचं रान केलं असतं दादा. पण आपल्याला मांडे खाऊ घातले असते दादा, आपल्याला मांडे खाऊ घातले असते. काय झालं अगं मुक्ता, काय झालं?